काही दिवसापासून पुण्याच्या भवानीपेठ भागामध्ये एक मुद्दा चर्चेत आहे. काय मुद्दा आहे? एक सोसायटी आहे, जी सोसायटी पडायला आली आहे आणि या सोसायटीमध्ये एक शाळा आहे. या सोसायटीचे चेअरमन, तिथले असणारे नागरिक या शाळेवरती आरोप करताना दिसत आहेत. ही शाळा इलिगल आहे. ही शाळा जर पडली तर लहान लहान मुलांचं आयुष्य धोक्यात जाऊ शकतं. अशा वेगवेगळे आरोप ते करताना दिसत आहेत. त्याचं आरोपाचं उत्तर देताना या शाळेचे जे काही संचालक आहेत, त्यांनी देखील प्रेस घेतली होती. त्या प्रेसमध्ये त्यांनी शाळेचे काही डॉक्युमेंट दाखवले. त्याचबरोबर त्या शाळेच्या डॉक्युमेंट बरोबर ज्यांनी हे या सोसायटीचे जे चेअरमन आहेत त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप देखील केले. आरोप काय केले? ड्रग्स माफिया आहे, अमुक आहे, तमुक आहे, अशा अनेक आरोप देखील केले. परंतु पुढची जी सोसायटीची पुढची जी बाजू आहे, म्हणजे जे चेअरमन आहेत किंवा जे मेंबर आहेत, जे तिथले राहणारे लोक आहेत, त्यांची आपण भेट घेतली आहे. त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि क्रांती न्यूजच्या माध्यमातून पहिला प्रयत्न असणार आहे. काय सर, हे एवढे सगळे डॉक्युमेंट आपण घेऊन बसलाय, थोडं थोडक्यात आणि लवकरात लवकर आपल्याला समजून सांगा काय नक्की कागदपत्र आणि काय नाही. नमस्कार, मेरा नाम सईद फला है और मैं जय सोसाइटी का रहवासी हूँ। और हमारे साथ ये बाकी के भी पूरे रहवासी है जो कुछ टाइम पे कमेटी मेंबर भी रह चुके हैं और जो कमेटी मेंबर में भी है। अभी आज जो पत्रकार परिषद हुआ था हमारा, हमने मराठी में भी अच्छा, क्योंकि क्या है जो मुद्दा है वो मराठी त्याप्रमाणे आप जैसा आप बोल सकते हो वैसा बोल ओके. सकते तर असं झालं होतं की आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि ते पत्रकार परिषदचा उद्देश असा होता की आम्हाला एक अवेअरनेस क्रिएट करायचा होता. हो. आणि अवेअरनेस सोसायटी साठी पण असेल आणि ते लेकरांचा, ते इनोसेंट लेकरांचा आणि ते स्टुडंटचा आणि ते पालकांचा ज्यांना हे सगळं विषय माहीत नाही आणि त्यांचा दिशाभूल होतोय, ते सगळं विषय आम्हाला हायलाईट करायचं होता. ते प्रमाणे आम्ही पत्रकार परिषद घेतली होती आणि ते पत्रकार परिषद नंतर त्यांनी पण म्हणजे खुलासासाठी त्यांच्या पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे खुलासा दिलेली आहे की आमचा शाळा अनधिकृत नाहीये, कृपया करून आमच्या शाळेला अनधिकृत सांगू नका आणि आमच्या शाळाचा हे सगळं काय त्यांचा डिफेमेशनचा मुद्दा आहे, हे सोसायटीचे लोकांचा फक्त रिडेव्हलपमेंट करून त्यांचा हडपायचा मुद्दा आहे, हे तसं नाहीये. मी ते पत्रकार त्यांच्या प्रेसमध्ये वेगवेगळे कागदपत्र दाखवत होते. ती इलिगल असणारे कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? ती इलिगल कागदपत्र हे सगळे इकडे पण आहे आणि माझ्या लॅपटॉप वरती पण आहे. आता तुम्हाला मी दाखवतो हे जे पत्रव्यवहार आहे. हे कागदपत्र बघण्याच्या अगोदर ज्या त्यांच्या प्रेसमध्ये एक जुळा भाऊ होता, जो जुळा भाऊ आरोप करत होता की काहीतरी खोटे नाटे ॲफिडेव्हिट बनवून, मृत्यू प्रमाणपत्र बनवून काहीतरी सगळं ते त्यांनी रचलं होतं. ते जुळे भाऊ आता आपल्यासोबत आहेत. काय नक्की जे जे आरोप केले त्यांनी तुमच्यावर? ते जे आरोप त्यांनी केलेले आहेत की मी सोसायटीचा जे मी प्राधिकृत अधिकारी आहे ते मी तुमच्यावरती तर तसं काही नाहीये. मी उपनिबंधकांच्या आदेशाने मी झालोय. त्याचे डॉक्युमेंट्स आहेत 77 कलमच्या द्वारे, त्याचे डिटेल्स आहेत सगळे. आणि बाकी जे ते काय डॉक्युमेंट्स घेऊन बसलेत घराचे, तर ते सगळं माझा फॅमिली डिस्प्यूट आहे. ते समोरचे जे लोक आहेत ते त्याचा पूर्ण फायदा उचलतात आणि तो स्वतः त्याच्या नावाचे 2 NC आहेत, त्याचे डिटेल्स आहेत माझ्याकडं. आणि हे फडगेट पोलीस चौकी त्याच्या लुकआउटमध्ये आहे, तो सापडत नाही. त्याचे नंबर्स स्विच ऑफ असतात. तो अजिबात कुठं घावत नाही, अजिबात काही नाही, कॉन्टॅक्टमध्ये नसतो, तो स्वतःच पळतोय. आता आपण ते सगळे कागदपत्र बघणार आहे, एक एक करून ते सगळे कागदपत्र बघणार आहे. ज्या कागदपत्रांमध्ये ही शाळा इलिगल असण्याचे आरोप हे सोसायटीचे मेंबर आणि सोसायटीचे चेअरमन करताना दिसतात. ते चेअरमन जे त्यांनी सांगितलं होतं की हे मनमानी पद्धतीचे चेअरमन आहेत, परंतु हे चेअरमन सांगतात की माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. त्या सगळ्या कागदपत्राचा आपण आढावा घेणार आहे, कागदपत्र तपासणार आहे. ते कागदपत्र तुम्हाला देखील बघायला भेटणार आहेत. व्हिडिओ कदाचित मोठा असू शकतो, परंतु जर याच्यातलं पूर्ण खोलात जर तुम्हाला जायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या बाबतीत पूर्णपणे काय तो मुद्दा समजून येईल. आणि जर यांच्याकडे तसे कागदपत्र असतील तर महानगरपालिका याच्यावरती कारवाई करते का ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर कागदपत्र मध्ये हे सगळं अगोदरचं कागदपत्र आहे 2007चा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये उपनिबंधक, सहकार उपनिबंधकनी पत्रव्यवहार केली आहे सरकार, आपला महानगरपालिका आयुक्त. आणि ह्याच्यामध्ये इकडे तुम्ही बघणार हे सगळं पॉइंटचा विषय आहे. बंगला नंबर 4. आता बंगला नंबर 4 ह्याच्यावरती स्कूलचा रजिस्ट्रेशन झालेला आहे.
आणि मग त्यांचा रिप्लाय आला, म्हणजे कुणाचा, आयुक्तांचा रिप्लाय आला उपनिबंधकला. इकडे अंडरलाईन केलेली आहे की बंगला क्रमांक 4 हा अनधिकृत तसेच बेकायदेशीर ठरतो असे बांधकाम नियंत्रण विभागाचे मत आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल ह्यांचा आदेश पूर्ण झालेला आहे. हे आदेश मध्ये काय लिहिलेलं आहे, इकडे त्यांनी सायटेशन असं टाकलेली आहे की ते उपनिबंधकचा आदेश आहे, DDR डेप्युटी रजिस्टरचा आदेश आहे. त्यांनी असा आदेश दिलेला आहे की बेकायदेशीर इमारतचा आम्ही मेंबरशिप नाही देऊ शकतो तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यांचा जे हे तारीख कधीचा आदेश येतो? 2007 इकडे 22/5/2007 इकडे लिहिलेला आहे त्यांचा आदेश, आणि त्यांचा सही शिक्का सगळं आहे. कारण काय तर या तारीख खूप मॅटर करतात. या सगळ्या प्रकरणामध्ये थोडीशी कुठेतरी शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय असा यांचा आरोप आहे. तो कसा केला हे ते आपल्याला एक्सप्लेन करून दाखवतात. त्यामुळं प्रत्येक व्ह्युअर्सनी या तारीख थोड्याशा महत्वाच्या आहेत, त्या तारीख ध्यानात ठेवा. आता जो आपण ऑर्डर बघितली, आदेश बघितला, जो उपनिबंधकचा होता तो होता 2007चा. त्यानंतर आपल्याला ते बोलतो. त्याच्यानंतर त्यांनी डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारला अपील केली ते आदेश बद्दल, आणि त्याच्यामध्ये पण त्यांचा हे अपील कधी केली? 2007 परत 2007 मध्ये त्यांनी अपील केली. आणि हे तेच होतं, नासेर अकबर खान आणि असदुल्ला मुसाफिर खान हे सगळे व्यक्तींचा बॅकग्राऊंड मध्ये FIR आणि आरोपी कॅटेगरीचं सगळं रजिस्टर झालेलं आहे. ते पण आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे. आणि त्याच्यानंतर हे पण त्यांचं अपील फेटाळण्यात आली होती. हे बघा 2000 हे बघा, हे इकडे रिजेक्टेड म्हणून लिहिलेलं आहे, रिव्हिजन ऍप्लिकेशन नंबर सो अँड सो रिजेक्टेड. आणि हे 7 जानेवारी 2009चा ऑर्डर आहे. ठीक आहे. मान्य डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारनी हे ऑर्डर काढली होती. त्याच्यानंतर हे हायकोर्टचा म्हणजे जो उपनिबंधक आहे यांच्याकडे यांनी उपनिबंधकची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरच्या विरोधात ते कोणाकडे अपील केली होती? त्यांनी डिव्हिजनल जॉईंट रजिस्टर डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारकडे यांनी ती अपील केली होती. परंतु ते अपील त्या जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला या सगळ्या कागदपत्रांमध्ये कुठेतरी कमी जाणवली, त्यामुळे त्यांनी ती अपील रिजेक्ट केलेली आहे. त्यानंतर आता त्याच्यानंतर 2010 मध्ये 4 जानेवारीचा हे ऑर्डर आहे हायकोर्टचा, माननीय ऑनरेबल मुंबई हायकोर्टचा ऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी पॉईंट नंबर 4 मध्ये तुम्ही बघणार, त्यांनी हे पण सायटेशन केलेली आहे की फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट आहे. इकडे ते मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट सबमिट केलेली असं त्यांनी सांगितली आहे. कोणी सांगितलं? हायकोर्टाने नाही, हायकोर्टनी सांगितली की त्यांनी जे अपिलेंट होतात त्यांनी फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट सबमिट. हा. आणि त्याच्यानंतर बंगलो नंबर 4 परत मी त्यांनी तुम्हाला काय सांगितले, बंगलो नंबर 4. हे बंगलो नंबर 4चं काय गणित आहे थोडं एक्सप्लेन करा, कारण बऱ्यापैकी लोकांना बंगलो नंबर 4 काय आहे किंवा काय ते अजून माहित नाही. असं झालेलं आहे की हे 1966चा रिडेव्हलपमेंट होता. त्या दिवशी पण रिडेव्हलपमेंट झाली होती, हे सोसायटी आली होती. त्यानंतर ते बंगलो होते, पारसी लोकांचा बंगलो होता. ते बंगलोचा FSI यूज करून हे सोसायटीचा रिडेव्हलपमेंट झाला होता. त्याबद्दल ते हे बंगलोचा डेमॉलिशन करायला पाहिजे होता त्या दिवशीच्या डेव्हलपरनी. त्यांनी नाही केली. पण त्यानंतर ह्याला परत त्यांनी विकून टाकलं, रिसेल करून टाकलं त्यांना. आणि रिसेल करून ह्या सोसायटीला जवळपास किती वर्ष होत आले? 1966चा हे सोसायटी आहे. आता 61 वर्ष म्हणजे 60+ वर्ष झालेली. पुणे महानगरपालिकेने ही सोसायटी पाडण्याचे आदेश काय दिलेले आहेत? दिलेली आहे. 268चा आम्हाला नोटीस भेटलेली आहे. ते पण कागदपत्र दाखवतो तुम्हाला. तुम्ही जिथून आता सुरुवात केली होती तिथूनच पुढे जावं. ओके. तर इकडे आपण बघतोय की त्यांनी नंतर हायकोर्टामध्ये अपील केलं होतं. हायकोर्टाने सांगितलं की फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट. त्यानंतर बंगलो नंबर 4चा देखील मुद्दा हायकोर्टाने मांडलाय. आणि आता पुढचे जे काही डॉक्युमेंट आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने या सोसायटीला आदेश दिलेत की ही सोसायटी पूर्णपणे आता धोकादायक झालेली आहे आणि ती जी शाळा आहे ती शाळा अनधिकृत आहे असं महानगरपालिकेने आणि शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. असे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं. परंतु ते डॉक्युमेंट बघूपर्यंत किंवा ते डॉक्युमेंट आपल्यापर्यंत आणि तुमच्या ह्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईपर्यंत अजूनही माझा विश्वास नाहीये. तुम्ही हे डॉक्युमेंट तपासायचे.
तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जर या डॉक्युमेंटमध्ये सत्यता असेल तपासल्यानंतर तर या लोकांना कसा न्याय भेटेल त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. महानगरपालिकेचे डॉक्युमेंट आपण बघतो. ठीक आहे. तर हायकोर्टचा डॉक्युमेंट म्हणजे ऑर्डर रिजेक्ट झाल्यानंतर हे 2010 मध्ये झालेलं आहे. हे तुम्हाला म्हणजे काय झालं तर जे अभियंता आणि जे काही सोसायटीचे जे लोकांकडे यांनी अपील केलं होतं ज्यांच्या ऑर्डर त्या सोसायटीच्या त्या ज्या शाळा आहे त्या शाळेच्या विरोधात ह्या ऑर्डर होत्या. त्यानंतर ह्या शाळाच्या काही लोकांनी हायकोर्टामध्ये याच्या बाबतीत अपील केली. अपील हायकोर्टाने देखील रिजेक्ट केल्याची आहे असं ते सांगतात. असं आहे. आणि ते 2010 मध्ये झालेला होता. 2010 मध्ये आणि त्यांनी त्यांच्या खुलासामध्ये हे पण सांगितलं की FSI यूज झालेला कुठे नाहीये. हे हायकोर्टच्या ऑर्डर मध्ये पण दिसून येते की FSI यूज झालेला आहे असा त्यांनी उल्लेख केलेली आहे त्याच्यामध्ये आणि हे रिजेक्टेड झालेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि हे 2010चा प्रतिकरण आहे. ठीक आहे. आता 10चा प्रतिकरण नंतर त्यांनी काय केले, त्यांनी हे बघा, प्लॅन लेआउट कम्प्लिटली अनऑथराइज हे सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वेगळे वेगळे पॉइंट्स मध्ये FSI पण यूज झालेला आहे. हे हायकोर्टचा नंबर तुम्ही घेऊन डाउनलोड करू शकता हायकोर्टच्या वेबसाईट मध्ये. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला हे सगळं सर्कल केलेली आहे. सर्वे नंबर 384 जे आहे ते कायद्यानुसार जय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सर्वे नंबर आहे. त्याच्यावरती ह्यांनी स्कूलचा टाकलेली आणि स्कूलमध्ये पण त्यांनी ट्रस्ट टाकले. आता हे 2 पॉइंट लय महत्वाचे आहे. कुठले पॉईंट? ट्रस्ट आणि 384. ट्रस्ट आणि 2008 12/5/2008 हे फार महत्वाचं हा विषय. आणि इकडे त्यांचं नाव पण आहे नासिर अकबर खान आणि शाहिदा नासिर खान. आणि त्यांची जे प्रिन्सिपल ट्रस्ट जो पॉइंट आहे हा महत्वाचा म्हणताय तुम्ही, काय कारण आहे महत्वाचं असण्याचं? कारण की हे ट्रस्ट यांनी लोकमत मध्ये पण ह्याच्या बातमी आली होती. त्याच्यामध्ये पण त्यांनी काय सांगितले की मी फ्रीच्या एज्युकेशन देते स्टुडंटला. फ्रीच्या एज्युकेशन तुम्ही जर काय देत असेल तर तुम्ही ट्रस्टमध्ये 40,000चा फीस कसं घेतात. आणि हे मी नाही सांगतो, त्यांचा लास्ट टाइम पण त्यांचा एक पत्रकार परिषद त्यांनी स्कूलमध्ये घेतली होती आणि त्यांचे काय पालकनी स्वतःहून सांगितले की आम्ही 40,000 किंवा 35,000 फीस देत आहे. म्हणजे ट्रस्टच्या नावाखाली हे सगळं बाजार करतायत असं तुम्हाला म्हणायचं? तर हे सगळं एक स्कूल माफिया टाइप चालू आहे तिकडे. अंदाजे काय ऍडमिशन असू शकतात त्या शाळेमध्ये? अंदाजे नाही, जे महानगरपालिकेचा रिपोर्ट आहे आणि त्यांनी स्वतः होऊन कबूल केली आहे त्यांचे व्हिडिओमध्ये की 1500 स्टुडंट आहे. अच्छा. आणि ते 1500 स्टुडंटचं तुम्ही जर काय गणित काढलं तर 4 कोटीच्या वरती त्यांचा हिसाब जातोय. हे त्यांचा धांडलेबाजी तिकडे चालू आहे. आणि नंतर त्यांनी काय घेतले, ज्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली होती त्या दिवशी मी हे पण सांगितले की हमी पत्राचं एकदम महत्वाचा विषय आहे. हमी पत्र मध्ये हे काय लिहिलेलं आहे, हे 2010चा हमी पत्र आहे. ह्याच्यामध्ये लिहिले की त्यांचं काही पण न्यायिक प्रतिकरण आहे नाही. आणि हे क्लिअर कट असे लिहिले हे कोणतेही न्यायिक प्रविष्ट नाही. कोणतेही प्रकरण हे न्यायिक प्रविष्ट नाही. त्याच्यामुळे हे जे कोर्टात जर केस चालू होतं हे 2010 मध्ये चालू 9 मध्ये चालू होतं. ओके. म्हणजे महत्वाचा मुद्दा असा आहे की जे त्यांचं हमीपत्र आहे आपण बघतोय की 2007 पासून तर 2008 पर्यंत 10 पर्यंत त्यांचं कोर्टामध्ये हे सगळ्या बाबतीत प्रोसेस चालू आहे. न्यायिक प्राधिकरण म्हणजे न्यायालयिक प्रोसेस चालू आहे. आणि त्यांनी जे अफिडेव्हिट केले त्यामध्ये ते डायरेक्ट स्पष्ट सांगतात की आमचं कुठलंही न्यायालयामध्ये केस वगैरे काही चालू नाहीये. मुळात हे अफिडेव्हिट देखील त्यांनी चुकीचं दिलं असं तुम्हाला म्हणायचं? हा, अफिडेव्हिटचा उपयोग करून त्यांनी सगळे परमिशन घेतलेली आहे. ओके. हे सगळे लोक जे पत्रकार परिषद मध्ये उपस्थित होता त्यांचं प्रत्येक लोकांचं एक इन्व्हॉल्वमेंट आहे. ठीक आहे. ते इन्व्हॉल्वमेंट असं आहे ते पण मी तुम्हाला सांगू शकतो की ते सगळे लोक इंटरकनेक्टेड कसं आहे. ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर 2016-15 मध्ये त्यांना महानगरपालिकांनी परत त्यांनी काय म्हणते वाढण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या पण त्यांना नोटीस भेटलं. ते नोटीस नंतर त्यांना महानगरपालिकांनी हे पोलिसला पण सूचना दिली होती की हे असं बेकायदेशीर बांधकाम तिकडे चालू आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करायचे. आणि त्याच्यानंतर परत पत्रव्यवहार झाला. त्याच्यानंतर आम्ही काय केले, त्याच्यानंतर माझे वडीलचं निधन झालं. आणि काही दिवसापर्यंत हे सगळं विषय थंड होऊन झाला. आणि आमच्याकडे काही ऑप्शनच नव्हतं कारण की जे समोरचं माणूस आहे ते फक्त दमदाटी शिवीगाळ हे सगळं त्यांचा एक
पॅटर्न आहे हम्म. की तुम्ही असं नाही करणार, तुम्ही हे करून टाकणार, मी असं आहे, मी तसं आहे, मी रामपुरी आणि ते आणि तसं असं त्यांचा विषय आहे. आणि ते सगळं व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार की व्हिडिओ कसं काय ते तुम्हाला दाखवतो. एक लहान उदाहरण देतोय की त्यांचा व्हिडिओ कसा आहे. हे बाकीचे जे पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या सोबत बसले ते काय तुम्ही मेंबर आहेत सोसायटीचे किंवा काय माझी चेअरमॅन मी आहे. हम्म. आणि मला ती सारखी सारखी अनएज्युकेटेड इलिटरेट असं म्हणजे पर्सनली मला ती बोलतीये. आणि काही काही असं ती शाळा शिकवतीये, शिक्षक आहे, आणि त्याची लँग्वेज अशी आहे की बस तू हे तिला काय करायचं की मी 9वी पास आहे का फेल आहे की मी एज्युकेटेड आहे का नाहीये, हे काय संबंध नाही शाळेशी. हे बोलण्याचे म्हणलं. काही पुरावे आहेत? पण आहेत ना, माझ्याजवळ आहे. ते पत्रकारांनी जेव्हा घेतलं होतं माझं हे इंटरव्ह्यू, तेव्हा ती मागे बोलत होती, टॉन्ट मारत होती, मला आली होती आणि मला शिव्यागाळ पण करतीये असे. आपण काय व्हिडिओ बघणार आहेत ज्या व्हिडिओ मधून हे स्पष्ट होत आहे किंवा ते करणार आहेत तसं ते आरोप करणार आहेत की तो जे पुढचे जे आहे ते लोक कसे दादागिरी करतात हे तसे व्हिडिओ ते दाखवणार. त्यांनी काय सांगितले की मी कुठल्याही डेव्हलपरला काय बोलत नाही. माझे डेव्हलपर त्यांनी म्हणजे कोणी हे तुम्ही नासेर अकबर खान हम्म. आणि त्यांची बायको शाहिदा नासेर खान. ते सांगतात की आम्ही कुठल्या डेव्हलपरला काही सांगितले नाही आणि काही बोलत नाही. आणि तो हे दोघं आमचा शाळेचे संचालक आहेत. हे दोघं शाळेचे संचालक पण आहेत, ते ओनर पण आहे. आता त्यांचा भाषा बघा इकडे, हे त्यांचा भाषा आहे. त्या दिवशी त्यांना आता इकडे बघा काय सांगतो. आलेले आमच्या घरी येऊन आम्हाला आपडे मारू ना, असं करू ना, तसं करू ना. तुम्ही सगळे ह्या भीतीमध्ये हे आमचा प्रयत्न आहे. हे त्यांचा दादागिरी आहे. आमचा प्रयत्न फक्त एक रिडेव्हलपमेंटचा. अंदर आने दे तुम्हाला. आता ते काय सांगतात, आमचा बिल्डरचा काही आमचा वाद नाही, आम्हाला ते भेटताच नाही, तसं असं तसं ते सांगतात. आता पुढे ते डॉक्युमेंटचं काय झालं अजून त्यानंतर मग महानगरपालिकेत तुम्ही कागदपत्र दाखवणार होते. त्याच्यानंतर आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं. हे स्ट्रक्चरल ऑडिट आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला चांगले क्वालिटीमध्ये इकडे दाखवतो लॅपटॉप वरती. हे आमचं स्ट्रक्चरल ऑडिट आहे. आता ह्याच्या तुम्ही इकडे बघू शकता, हे स्कूलचा फोटो आहे. स्कूल पर एकदम क्लिअर कट ऑर्चिड स्कूल म्हणून लिहिलेलं आहे. हे 6 नंबर बिल्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट आहे. जर का मी वरती घेतली ना ह्याला हे डॉक्युमेंटला, हे सगळं वरती घेतली ना, आणि हे सगळं शासकीय स्ट्रक्चरल ऑडिट आहे. आणि हे सीओपी केलेले स्ट्रक्चर ऑडिट. हे बघा, तर हे शासकीय शिक्का स्ट्रक्चरल ऑडिट म्हणून मेन्शन केलेली आहे. आणि स्ट्रक्चरल ऑडिट इन्स्पेक्शन रिपोर्ट फॉर एक्झिस्टिंग जय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. स्ट्रक्चरल ऑडिट एकदम स्पष्ट सांगतो ह्याच्यामध्ये की हे वीक आणि डिप्लेटेड बिल्डिंग आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अकॉमोडेशन किंवा राहायचा प्रयत्न नाही करा. आणि रिडेव्हलपमेंटसाठी रेकमेंडेशन त्यांनी दिली. म्हणजे गव्हर्नमेंटनी या बाबतीत सगळा तपास केल्याच्या नंतर किंवा चौकशी केल्याच्या नंतर ही कुठेतरी सोसायटी आता धोकादायक आहे असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. It is recommended that demolition of the existing building would be better than repair and maintenance. ओके, बरोबर. आपण बघतो की गव्हर्नमेंटनी सांगितलं की ही बिल्डिंग आता कुठेतरी रिपेअर केली पाहिजे. त्याच्यामध्ये राहण्या योग्य ही बिल्डिंग नाहीये आणि तरी देखील शाळा चालवतात असं तुम्हाला म्हणायचं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर इकडे परत तुम्ही बघणार, हे स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही काय केले, महानगरपालिकाचे ह्याच्यामध्ये पत्रव्यवहार त्याचा केलेली आहे. तर त्यांना स्कूलवाल्यांना हे नोटीस भेटली होती त्या दिवशी. आणि हे नोटीस मध्ये तुम्ही बघणार त्यांना ट्रान्सफर करण्याचा ऑर्डर दिलेली आहे.
म्हणजे महानगरपालिकेने इथं जी शाळा आहे हम्म. ती शाळा आता दुसरीकडे तुम्ही हलवा हम्म. असं स्पष्ट नोटीस पाठवली आहे. पाठवली. तरी देखील अजून ही शाळा आहे तिथंच आहे. आहे तिथे. ह्या शाळेमध्ये जर एखादा अपघात घडला तर मग ह्याला जबाबदार चेअरमन म्हणून तुम्ही असणार आहे. आमचं काही संबंध नाही. तेच आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट कशाला केली हम्म. की हे आमचे त्यासाठीच आम्ही केलेलं आहे का जेणेकरून आहे ना यासाठी ही शाळा इथं उभारा किंवा शाळा इथं चालवा असा काय तुमचा ठराव? आम्ही कधी पण नाही, कधी पण कमिटी मेंबरनी किंवा कमिटी- कुठल्याही सभासदांनी ना असं कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट त्यांना आम्ही दिलेलं नाही. एनओसी नाहीच आहे त्यांच्याकडे. आम्ही कधीही त्यांना ठराव पास करून दिलेले नाही की तुम्ही शाळा चालू करू शकता. इनफॅक्ट माझे वडील जे होते ते दर दिवशी पत्रव्यवहार केली होती. त्यांनी तक्रार वेगळे वेगळे विभागमध्ये टाकली होती की हे शाळावरती कारवाई झाले पाहिजे आणि तसं असं ना तसं सगळं त्याचे पत्रव्यवहार झालेली आहे. ते पण डॉक्युमेंट आमच्याकडे आहे. हे फक्त मी 125 डॉक्युमेंटचा सगळे पत्रकारांना एक लिंक पाठवून दिली होती. हे फक्त पत्रकारांसाठी होता. माझ्याकडे त्याच्यावरती 600 पेजेसचा डॉक्युमेंट्स आहे. आता ही जी नोटीस या शाळेला पाठवली त्या नोटीसच्या नंतर मग काय हलवली शाळा का नाही हलवली? नाही आलेली. त्याच्यानंतर उपसंचालकनी त्याच्यावरती सांगितले की त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर परत आम्ही काय केले की महानगरपालिकाला टच केली. तो महानगरपालिका ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्यांनी की 1200 विद्यार्थी 1000 विद्यार्थी इकडे आहे. 1000 विद्यार्थीचा अनधिकृत 1000 विद्यार्थी हा आणि अनधिकृत धोका निर्माण झाला असल्याचे तेथील नागरिक व विद्यार्थी यांचे जीविताचे रक्षण होणे कामी निवासी रहिवासी तसेच संबंधित ऑर्किड शाळा यांचे तात्काळ स्थलांतर होणे कामी संबंधित सोसायटी. आणि ओके, आपण बघतोय की महानगरपालिकेने देखील सांगितलं की तिथं 800 ते 1000 विद्यार्थी शिक्षण घेतात आणि ही शाळा आता कुठंतरी डबघाईस आली आहे. ही शाळा इथून लवकरात लवकर स्थलांतरित करणं या विद्यार्थ्यांच्या जीवासाठी खूप गरजेचं आहे. या नोटीसमध्ये असं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय झाला की आम्ही मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार केली की हे शाळेच्या मान्यताबद्दल आम्हाला डॉक्युमेंट तुम्ही सादर करावे. तर डॉक्युमेंट त्यांनी आम्ही इकडे काय लिहिलेलं आहे की ह्यांचा डॉक्युमेंट अडून येत नाही. बरोबर आहे. अच्छा, बघतोय आपण जे डॉक्युमेंट आपण बघतोय या डॉक्युमेंटमध्ये मंत्रालयामध्ये यांनी आरटीआय टाकलेलं दिसतोय आणि या आरटीआयचं उत्तर मंत्रालयाने असं दिलंय की या शाळेचे कुठलेही डॉक्युमेंट आम्हाला आढळून येत नाहीयेत. मग जर एखादी शाळा रजिस्टर आपण करतोय त्या शाळेमध्ये 800 ते 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जी शाळा डबघाईला आली आहे किंवा नाही आली हा विषय नंतरचा, परंतु मंत्रालयामध्ये याच्या बाबतीत कुठली माहिती नाही असं आरटीआय मध्ये उत्तर दिलंय. तर हा अधिकाऱ्यांचा कुठंतरी याच्याकडे दुर्लक्ष, खूप मोठं दुर्लक्ष अधिकाऱ्यांचं झालंय किंवा अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये माती फेकण्याचं काम झालंय असं या आरटीआयच्या माध्यमातून दिसतंय. आणि त्याच्यानंतर ह्याचा पत्रव्यवहार उपसंचालकला झाला होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत आरटीआय टाकली होती उपसंचालकला की ह्याच्यावरती काय कारवाई झालेली आहे. आणि उपसंचालक सोबत आम्ही शिक्षण आयुक्तला पण लेटर टाकली होती. त्याच्यावरती यांनी आम्हाला एक त्यांचा कारवाईचं लिस्ट पाठवून दिलेली होती. हे लिस्ट पाठवून दिलेली ह्याच्यामध्ये ते ऑर्चिड शाळाचं नाव इकडे टिकमार्क करून दिलेली आहे त्यांनी. ही कारवाईचा प्रोसेस चालू आहे. पण कुठेपर्यंत चालू झालेला आहे काय झालेलं आहे आम्हाला काय माहित नाही. ते आम्हाला त्याच्यामध्ये काही स्पष्टीकरण दिलेली नाही. परत ते आयुक्तांचा डॉक्युमेंट उपसंचालकला गेलेला आहे. एकदा ते महानगरपालिकेने ती बिल्डिंग पाडण्याची जी नोटीस तुम्ही म्हणताय की दिली आहे ती नोटीस बघायला भेटेल का? एक मिनिट. ते नोटीस 268चा ते नोटीस आहे. आता तुम्ही ते त्यांच्या प्रेसमध्ये ते सारखं म्हणतात की आमच्या शाळेला अनधिकृत म्हणू नका. काय आहेत का नोटीस की ज्या हे बघा आम्ही सीएम ऑफिस मध्ये पण पत्रव्यवहार केली होती इकडे. आणि हे अनधिकृत शब्द जे आहे ना हे सगळं शासकीय अधिकारी किंवा शासन वापरतात. इकडे बघा तुम्ही हे महाराष्ट्र शासनचं आहे. उपसंचालकला हे लेटर पाठवून दिलेली आहे. आणि इकडे स्पष्टप्रमाणे बरोबर आहे आपण बघतोय की परंतु तो विषय आणि त्या महाराष्ट्र शासनाचं ते दिसतंय आणि त्यामध्ये विषय लिहिला की जय हाऊसिंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित पुणे या सोसायटीच्या आवारात जीर्ण इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू असल्याबाबत हे शब्द जो आहे बेकायदेशीर शब्द हा शब्द गव्हर्नमेंटने वापरल्याचा आहे आणि तो आम्ही शब्द वापरला नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
ठीक आहे. तर ते गव्हर्नमेंटने ते शब्द वापरलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषदला पण हे विचारलं होतं, ह्याच्यामध्ये आरटीआय केली होती. त्यांना विचारलं होतं की आम्हाला हे शाळेचे मान्यताचं डॉक्युमेंट तुम्ही सादर करा. पण त्यांनी पण ते काय केली की त्यांचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यांना लेटर पत्रव्यवहार केलेली की तुम्ही त्या रुखसाना फलाल्या डॉक्युमेंट मान्यताचं डॉक्युमेंट असं कसं होऊ शकतो. तुमच्याकडे फाईल असायला पाहिजे ते शाळेचं. तुमच्याकडे शाळेचं फाईल कशाला नाही. आणि हे तुम्ही जे बोलत होता की धोकादायक इमारत 268चं नोटीस हे आम्हाला भेटलं होतं महानगरपालिकाचं. इकडे इकडे तुम्ही बघू शकता की आम्हाला 268चं नोटीस दिली होती. ह्याच्यामध्ये ते जे वेगळे कॅरेक्टर्स होते त्याच्यामध्ये गणेश लांडगे पण होता. ते गणेश लांडगे पण ह्याच्यामध्ये मुद्दामून आपलं नाव टाकून घेतली. आणि हे तुम्ही पेनशी आम्ही नाही केलेली आहे. तिकडे जाऊन त्यांनी प्रेशर टाकून घेतलेली की आमचा पण तुम्ही बंगला नंबर 4 हे बघा 4 म्हणून तुम्ही इमारत टाका, हे सगळं टाका. त्यांना वाटलं की हे केलं तर आपलं चांगलं होशील. आणि ह्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की तुम्हाला तत्काळी ह्याला मोकळा करायला पाहिजे. आणि हे आदेश नंतर आम्ही काय केले, ऍज अ सोसायटी, ऍज अ रहिवासी आम्ही मीटिंग घेतली. मीटिंग घेण्यानंतर आम्ही काय केलं, त्याच्यावरती ठराव पास केला. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह कानूनचे 1960चे 79A चे सेक्शन अंतर्गत आम्ही त्याच्या टेंडर पास केली. ते सगळं नियमप्रमाणे सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण नोटीस पण पाठवली होती पेपरमध्ये. जे त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय का 14 दिवस अगोदर तुम्ही नोटीस पाठवा. त्या हिशोबाने आम्ही त्या पत्रकार परिषद म्हणजे घ्यायच्या आधीमध्ये त्यांचा जो माणूस आहे पटेल म्हणून काय त्यांचं नाव आहे, ते सिनियर सिटीजन आहेत. ते आम्ही त्यांना असं हे नाही करत, लाईक करतो, पण त्यांनी असं म्हणावं तिथं म्हणजे शर्मेची गोष्ट आहे ही. 14 दिवस अगोदर नोटीस पाठवली होती. त्या नोटीसमध्ये क्लिअर कर. आणि यांची मिसेस तिथं जे आम्ही 16 डिसेंबर 2023 रोजी ओपिनियन घेतलं सर्वांचं का बाबा आपल्याला ह्या बिल्डर सोबत जायचं का. आणि तिथे शासकीय अधिकारी बनायत म्हणून हे स्वतः उपस्थित होते. आपण बघतोय एक प्रश्न आता सगळ्यांना पडतोय, तो आम्हाला पण पडतोय की ती शाळा इलिगल आहे असेल नसेल भाग पुढचा. शाळेचा आणि तुमच्या लोकांचं काय भांडण आहे? शाळा इलिगल असण्याचं तुम्हाला काय त्रास आहे? शाळा इलिगल होण्याचा आमचा त्रास काय आहे, त्यांनी 2008चे टाइमचे पर्यंत आम्हाला कधीही रिडेव्हलपमेंट करण्याचा कुठलाही ऑप्शन दिली नाही. कुठलाही डेव्हलपर आला तर त्याला दमदाटी करायचे, शिवीगाळ करायचे. तू आला तर मी असं, तू आला तुम्ही असं करणार तसं करणार. ही शाळा जर पाडली तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट करून तुमचे फ्लॅट. एक तुम्हाला सांगतो, शाळेच्या जागेवरती असायला पाहिजे. एक सोसायटीमध्ये तुम्ही कधी शाळा बघितले का? तिकडे आमच्याकडे कुठलाही कमर्शियल शॉप पण नाहीये. प्रश्न हा पडतोय की इतक्या वर्षापासून ही शाळा इथे चालतेय, मग त्यावेळेस तुम्ही आवाज का नाही उठवला सुरुवात होताना? तुम्हाला तेच सांगितलं ना की माझे वडीलनी आवाज. आता तुम्ही हे डॉक्युमेंट बघतात ते 2007 पासून चालू आहे. असं नाही की आम्ही आवाज नाही उचलली. आमचे मिस्टर जेव्हा जीवित होते 2007 पासून ते हे करतात, म्हणजे फाईट करतात की हे अनधिकृत शाळा आहे, इथं नसायला पाहिजे. सगळं त्यांनी प्रयत्न केले, तरी पण कने आम्हाला काही ठोस न्याय भेटला नाही. म्हणून आम्हाला कने इथं जा तिथं जा, परत मंत्रालयात पण त्यांचं काहीच नाहीये डॉक्युमेंट. तिकडं त्यांनी पण नाही दिलं, RTI टाकला, सगळं केलं. तर आता आम्हाला सांगा, कुठं ना कुठं काहीतरी आहे जे आम्हाला न्याय भेटत नाही. तर आमची विनंती आहे, आम्हाला न्याय भेटायला पाहिजे ना सर. असं आहे. शासनाला आमची नम्र विनंती आहे की या गोष्टीचा विचार करावा आणि आमच्या रिडेव्हलपमेंटसाठी जेवढी मदत करता येईल आम्हाला. 74 घराचा प्रश्न आहे हा. तर शासनाला आमची नम्र हात जोडून विनंती आहे की या गोष्टीचा त्यांनी विचार करून लवकरात लवकर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. आणि ह्याच्यात मी एक सांगते, नुसतं आम्ही हे जे बोलते, मी शाळेला बोलते, मी असं काय पर्सनल कुणाचं नाव घेऊन आणि काय असं हे बोलत नाही की हे असं आणि तसं. तर ते लोक नाही कुणाचे पण पर्सनल काही पण घेऊन दिशाभूल करतात. शाळेबाबतीत बोलायचं सोडून ते दिशाभूल करतात. कुणाच्या पण फॅमिलीचं काढतात, कुणाचं पण काय ह्याचं असं त्याचं तसं त्याचं. मेलेल्या माणसाच्या पाठीमागं पण तो जीवित होता, जेव्हा माझे मिस्टर जीवित होते तेव्हा का नाही केलं तुम्ही?
हे सगळं आता का करता? त्याच्यामध्ये मला बोलायचे, त्यांनी काय सांगितले की माझे वडीलनी त्यांच्याशी 20 लाख रुपये घेतली होती. ठीक आहे. आता 20 लाख त्यांनी जर जर काही दिली असेल आणि त्यांचा काही हे झालेला आहे, काहीतरी कंप्लेंट असेल, तर तुम्ही आम्हाला दाखवा ना. 20 लाख सारखं अमाऊंट ट्रान्झॅक्शन तुम्ही केलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही जर काय आम्ही ते चोरी केलेली असेल तर तुम्ही त्याच्यावरती गुन्हा कशाला नाही दाखल केलं? मेल्यानंतर माणसाला सांगा. मेल्यानंतर माणसाचं काय पण तुम्ही सांगू शकता की ते असं केलं, तसं केलं, हे केलं, ते केलं. ते काय होणार नाही. ह्यांचा एकच उद्देश आहे दिशाभूल करता. की आम्हाला तिकडे ते पूर्ण लँड हडपायचं आहे. हे कसं आहे, एक लँड माफिया असतो आणि हे एक नवीन प्रतिकरण आहे स्कूल माफिया. स्कूल माफिया मी कशाला सांगतो की ते शाहिदा खान आणि नासिर खान हे सगळे स्कूलवाले आणि त्यांचा शाहिदा खानचा भाऊ जे आरोपी कॅटेगरीचा आहे ते असदुल्ला खान आणि त्याच्यासोबत ते गणेश लांडगे ट्युशन घेतो. हे सगळं एक सिंडिकेट बनवून त्यांनी चालू केलेलं आहे तिकडे ते हे सगळं धंदा. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिकडे हे शाळेचे मुले जे पास आउट झालेलं आहे तिकडे ड्रग्ज आणि हे सगळं घेतात. आत्ताच्या परिस्थिती आता मग ते तुम्हाला विद्यार्थी ते पास आउट झालेलं आहे तिकडे जे लोकल आहे ना ते तिकडे येतात. 3 नंबर बिल्डिंग आणि 5 नंबर बिल्डिंग मध्ये तुम्ही कधी पण जाणार ना तिकडे तुम्हाला मुला सापडणार आहे. तुम्ही खडक पोलीस कालच्या त्या प्रेसमध्ये तर ते त्यांचे पालक सांगत होते की आमचा मुलगा खूप पुढे जातोय, ह्याच शाळेमधून शिकला, आता तो खूप पुढे हे करतोय. कुठे पुढे काहीतरी वेगवेगळ्या मी तुम्हाला काय सांगतो, हे फक्त त्यांचं बोलणं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही मला मी तुम्हाला सगळं डॉक्युमेंट मध्ये दाखवते. ते सगळे आपले स्वतंत्र होऊन ते एक्सेल शीट मध्ये बनवून टाकणार की आमचा 100% रिझल्ट आहे आणि हे सगळं आहे. ते असं ते शासकीय सांगतो का? ते नाही सांगतो. आपल्याकडे सगळं शासकीय. काय म्हणतात? आता तुम्हाला मी दाखवतोय एक व्हिडिओ त्यांचा. व्हिडिओ आपल्याला काही कारणास्तव ते व्हिडिओ दाखवता येणार नाहीत, परंतु ज्या जुळ्या भावाच्या आई आहेत, ज्या आई आपल्या सोबत आहेत, काय सांगाल जो तुमचा दुसरा जो जुळा मुलगा आहे तो एक बोलतो आणि तुमचा हा मुलगा एक बोलतो. जो आता चेअरमन आहे तो मुलगा एक बोलतोय आणि तुमचाच जुळा मुलगा आहे तो मात्र वेगळं काहीतरी बोलतोय. हा, ते ह्या ऐकल्यावर तुम्हाला कळेल तो काय लायकीचा आहे ते. तू मला का फोन लावून शिव्या घालत राहतो? नाही, का शिव्या घालतो? का शिव्या घालतो तू? घाणघाण मला तू टॉर्चर का करतो? तू मला का टॉर्चर करतो? मी तुझ्याकडे येते का? कोण टेलर आहे मला माहित नाही. ज्याच्यावर तू रिक्षेत बसली तुला माहित नाही कोण? बरोबर आहे. आपण ती एवढा सेन्सिटिव्ह कंटेंट आपण चॅनल वरती दाखवू शकत नाही. बरोबर आहे. हे जे संभाषण आहे आपल्या त्याच मुलाचं ज्या आईसोबत बोलतोय आणि त्या संभाषणामधून तो मुलगा आईला शिव्या घालताना दिसतोय. ती आई आपल्यासोबत बोलते. हा माझा मुलगा आहे, हा महामूर्ख आहे आणि नासिर खान लांडगे बंधूंच्या मदतीने सोसायटीचं रिडेव्हलपमेंट पोस्टपोन करायला किंवा त्यात खोडा घालायला अशा मूर्खांचा उपयोग करून घेतोय. त्या मुलाचं काही मागणं आहे का तुमच्याकडे? माझ्याकडे काही मागणं नाही त्याचं. नासिर खान त्याला पैसे देऊन हे बोलायला लावतो आणि घरामध्ये 2 भावांमध्ये भांडण लावतोय आणि माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करतोय. कारण हा मुलगा पैशाचा लोभी आहे आणि मूर्ख आहे. हा काही काम धंदा करत नाही. हा दिवसभर बसून असतो घरात, मोबाईल, टीव्ही, बस. आणि त्याला ते सवय लागलेली आहे की आयतं खायची. आणि त्याच्या ह्या प्रवृत्तीचा आणि त्याच्या महामूर्खपणाचा लांडगे बंधूंच्या मदतीने नासिर खान उपयोग करून घेतोय. आणि नासिर खान आणि लांडगे बंधूंना पक्का माहिती आहे याची लायकी काय लहानपणापासून. पण फक्त रिडेव्हलपमेंट मध्ये खो घालायचा हा त्यांचा एकमेव उद्देश आहे आणि त्यासाठी ते अशा मूर्खांचा उपयोग करून घेत आहेत. बरोबर. सोसायटीमध्ये राहणारे काय अजून पण लोक आपल्यासोबत बसलेले आहेत. काय तुम्ही इतक्या वर्षापासून सोसायटीमध्ये राहत होते, परंतु ते आता- ऍक्च्युअली ते राहायची जागा आहे. तिथं जे सुरुवातीपासून त्याने जे शाळा अवघडली ते चुकीची आहे. शाळा अवघडणं म्हणजे कुठले काय पोरे लोक येतात, दुपारीची झोपण्याची वेळ आहे, बॅल वाजवतात पळतात, बॅल वाजवतात पळतात. तर उगीच ते सिनियर सिटीजला त्रास येतात, हे करतात ते करतात. म्हणजे दुनियाची गर्दी असते त्या सोसायटीमध्ये, गाडीवाल्यांची, रिक्षावाल्यांची, उगाच भीड ना लेणं न देणं. तिच्या काय घेणं देणं नाही सुटायचे.
ते घेणारे पोरे येतात, जाणारे पोरे येतात, दिवसभर ते आपला चिल्ला पुकार चालू, बेल वाजवतात, ते घेतात, ते सीधा ऊपर काम पण नाही करत. ते काम जशी जशी शाळा चालू झाली तेव्हापासून तुम्ही नाही विरोध नाही करताय. नाही नाही, ते होऊ शकत नाही. तेव्हापासून तुम्ही विरोध करताय. तेव्हापासूनच विरोध आहे. शाळा उघडली तेव्हापासूनही विरोध आहे. पण कोणी बोलतं मैं क्या करूँ, तो उनकी दादागिरी के आगे लोग डरते, बाकी डरने का कारण ही वो जरूर से ज्यादा आगे बढ़ चुके हैं. बरोबर. आपण बघतोय की त्यांनी जवळपास 50 ते 100 पेजेस आपल्याला दाखवले. या पेजेसमध्ये असं काही नोटीस आहेत ज्या महानगरपालिकेने या सोसायटीला बजावल्यात आणि या नोटीसमध्ये स्पष्ट मेन्शन आहे की ही बिल्डिंग कुठंतरी आता डबघाईस आली आहे, धोकादायक आहे. त्यामुळे ही बिल्डिंग तुम्ही पाडून दुसरी इथं बिल्डिंग उभारू शकता आणि इथं जी शाळा आहे ही यांनी आरोप केला की ती शाळा इलिगल आहे. परंतु महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या नोटीस या शाळेला गेलेल्या आहेत की ही शाळा तुम्ही दुसरीकडे ट्रान्सफर करा. एवढ्या सगळ्या नोटीस असताना महानगरपालिका या बिल्डिंगवरती कारवाई करताना दिसत नाहीये किंवा विलंब करताना दिसतीये. परंतु एका बाजूला एका अर्जावरती ही महानगरपालिका कारवाई करते. कालच आपण बघितलं की कोंढवामध्ये 30 ते 32 जे घरं होते या घरांना उद्ध्वस्त करण्याचं काम, भले ती कायद्याची बाजू असू द्या किंवा इलिगल बांधकाम असू द्या, परंतु इथं सगळे चेअरमन एक मागणी करतात की ही बिल्डिंग आता पडायला आली आहे, आम्हाला दुसरी बिल्डिंग हवी आहे. तरी देखील महानगरपालिका कारवाई करत नाहीये. मग या अधिकारी कुठंतरी पैसे घेऊन गप्प बसलेत का, हा प्रश्न नक्कीच पडतोय. हे तर आरोप करताच आहेत की अधिकारी घेऊन पैसे घेऊन गप्प बसलेत असं मला वाटतं. ते आम्ही काही बोलू शकत नाही, पण ते तसाच दिसतो. कारण की आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय, हे व्हिडिओ तुम्ही बघा. हे लास्ट इयरचा पावसाचा विषय आहे. हे तिकडे स्कूल आपले सोसायटीचा परिसरचा आहे, पूर्ण झाड पडलेली आहे. आता ह्याच्यामध्ये कुठलाही एक स्टुडंट असेल किंवा कोणी एक लेकर असेल किंवा एक मुलं असेल, त्यांच्या जीवाचा धोका आहे का नाही आहे. आणि जर काही कुणीतरी मेला, कुठलाही अपघात झाला, कुणाचा पण मृत्यू झाला, ते कधी येणार. आणि आता कसं आहे, ते हे सगळं कारवाई करतात, पण ते गोरगरीब माणूसला करतात. हे असं लोक जे 4 कोटी आणि 5 कोटी कमवतोय, त्यांच्यावरती त्यांनी कुठलीही कारवाई नाही केलेली आहे. हे आमचा प्रश्न आहे. आपण बघतोय की त्या कालच्या प्रेसमध्ये त्यांचे काही पालक आले होते. ते पालक सांगत होते की आमचे मुलं या शाळेमधून नर्सरीपासून तर भरपूर काही शिकले, आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. परंतु त्या सोसायटीमध्ये राहणारे काही लोक, त्यामध्ये काही चेअरमन पण आहेत स्वतः, ते सांगतायत की त्याच बिल्डिंगमध्ये या शाळेतून शिकलेले विद्यार्थी ड्रग्ज घेत आहेत. आता हा त्यांचा आरोप कितपत योग्य आहे, हे महानगरपालिका, पुणे पोलीस हे तपासतील का? या सोसायटीचा काय एकदाचा मुद्दा आहे, हा एकदाचा मुद्दा निकाली काढतील का, हे आपण बघणं गरजेचं आहे. मी एक सांगतो, तुम्ही खडक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चौकशी करा की तिकडे ड्रग्सच्या प्रतिकरण वरती कारवाई झालेली का नाही. प्रत्येक दिवशी तिकडे वायरलेसची गाडी येतोय. हे पण हे गणेश लांडगे हे बंधू लोक पण तिकडे जाऊन त्यांना सपोर्ट करतोय, हे ड्रग्सचे मुलांना ते पण सपोर्ट करतोय. ह्यांचा पण रोल आहे त्याच्यामध्ये. तर ते येतात, ते त्यांना मारहाण करून पाठवून देतात. पण ते दर दिवशी आता आपला काय टाइम झाला, 6 वाजलेला आहे. तुम्ही तिकडे गेलं ना 7 वाजता, तुम्हाला भेटणार आहे ते. जर काही तुम्ही त्यांना विचारलं ना की कुठल्या स्कूलमध्ये गेला होता, किंवा तुम्ही त्यांना धरला की माझ्याकडे एक व्हिडिओ आता मला सापडत नाही, तुम्हाला पाहिजे तर नंतर पाठवून देतो. एक मुलांना त्या दिवशी मी ड्रग्ज घेत पकडलं होतं, तर ते मला सांगत होतं की मी दत्ताच्याकडे ट्युशनला होता आणि ते ऑर्चिड स्कूलमध्ये होता. हे सगळे त्यांचे आरोप आहेत. परंतु पुण्याचे कमिशनर अजून देखील अमितेश कुमार आहेतच आणि यांचं काम यांच्या कालावधीमध्ये अक्षरशः सर्व पुणेकरांना आवडलेलं आहे. या सोसायटीचा मुद्दा कमिशनर साहेब हातात घेतील का? हा जर इथं खरंच कोणी ड्रग्स माफिया असेल तर त्याला शोधतील का? हा सगळ्या बाबतीत काय नक्की पुढं होतंय हे बघणं गरजेचं आहे. मी मेघराज गावरे तुमच्या या बाबतीत सगळी रिपोर्टिंग क्रांती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करणार आहे आणि एकदाचा हा सोसायटीचा मुद्दा संपवतील का हे बघणं गरजेचं आहे. धन्यवाद.